कोकणामध्ये सध्या भात शेती पिवळी पडू लागली आहे। पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय। कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी राजात जोर धरू लागलाय। सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांची सरकारकडे ही आर्त हाक सध्या दिली जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। सध्या बघितलं तर अल निनोचा जो प्रभाव आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतो, तसाच तो तळ कोकणातही पाहायला मिळतो। 8 जून पासून जो पावसाने दडी मारलेली ती अद्यापपर्यंत पावसाची तशी दडीच आहे। अधूनमधून पाऊस पडतोय, मात्र सध्या बघितलं तर सलग 4 दिवस पाऊस नाहीये। त्यामुळे बळीराजा आहे तो चिंतेत आहे। आपण थेट बळीराजाकडे जाऊया। मी वेंगुर्ले तुळस या भागात आहे। मला सांगा सध्या काय स्थिती आहे आणि असाच जर पावसाने दडी मारली तर काय होईल? शासन स्तरावरून आज सांगितलं जातं की पेरणी करू नये, पण आजची सिंधुदुर्गातली जर वस्तुस्थिती बघता लक्षात घेता, आज आपली ही बियाणी आहेत ती पारंपरिक पद्धतीत 1 महिन्यापूर्वीच घातली पाहिजेत। त्यामुळे आज आज पेरणी करून ती पुढे उगवणार नाही आणि त्याचं पीकही मिळणार नाही। जर पाऊस नसला तर ती आज बियाणी धोका देणार। म्हणून शेतकरी आमच्याकडे आज सिंधुदुर्गात नदीकाठी नदीकिनारी भौगोलिकदृष्ट्या विचार करून ती 1 महिन्यापूर्वीच आपली बियाणी पेरणी करून घेतात। मग आता या संकटावर तुम्हाला काय वाटतं शासनाकडून मिळावं? खरोखरच आज असं आहे, आज शेतकऱ्यांचं मत आहे तर शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।